दीपेश लोखंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकोटामध्ये चेंडू होता. ओ काय फटका खेळाय, जबरदस्त हिट. ओ सा पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला बाहेरिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. साधा आणि चेंडू जसा गेला होता लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा सिक्सर षटकार आपण पाहिलाय. धावा धापलकावरती आहे 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कोपरी वर्सेस मोपास वसईपाडा सामना. फुटटॉस बॉल ड्राईव्ह करत होता. चेंडूला बॅटच्या कडेला लागतोय. चेंडू पाठीमागे फीड करत जाईल. सतीश होते. फीड केलं गेलं. एक धाव चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेला धावांचा पाठलाग मागच्या 3 सामन्यामध्ये झालाय. पहिला एकमेव असा मॅच जो होता ज्या धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या, टीमनं त्या धावांचं डिफेंड केल्या गेल्या होता, तो संघ आता मैदानावरती आहेत. फुलर लँड डिलिव्हरी होत्या. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मुरादला परतावं लागतंय. मुराद बाद होऊन तंबूच्या दिशेने जातात. पहिला विकेट गवन मोपास वसईपाडाचं. नवीन फलंदाज मैदानावरती सलमान जो स्ट्रायकर सज्ज होतो. सतीश नॉट सेकंडला आहेत. पहिला विकेट, पहिला गडी गमावला टीम वसी पाड्याच्या संघाने. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलाच विकेट गमावलाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न, बॅटच्या कडे लागतोय चेंडू. पॉलिथ्रीन मध्ये फीड केला गेला दीपेश लोखंडेच्या मार्फत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा दाफलकावरती 8. धावा दाफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील दीपेश घेऊन येईल समोर. बॅट्समन सलमान कर्णधार आहेत. कॅप्टन स्ट्रायकर इनला आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेर 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 पंचाकडनं इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. एक धावकवल्यावरती शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. स्ट्रायकरला फलंदाज सलमान. फटका चेंडू हवेत गेलाय. अतिशय झेल सुटलाय. अतिशय होते. अतिशय तमन्ना झेल सुटलाय. झेल निसटलाय. एक रेग्युलेशन कॅच होता. समोरच्या दिशेनं झेल सुटलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा दाफलकावरती 10. षटकाचा खेळ पूर्ण झालाय. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना साईनाथ हरणारा आणि मागचा मॅच ज्यानं जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण तयार राहायचं आहे. यानंतरचा होणारा सामना, यानंतरचा होणारा मॅच या 2 संघादरम्यान होईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. राजेश ओगे अर्थात राजू गोलंदाजी वरती आलेत. स्ट्रायकरला सलमान, ऑफ स्ट्रायकरला सतीश. पहिला चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न होता. जरी
झेल नाही झालाय, फिल्डिंग चांगली झाली, पोहोचले होते तिथे, चांगले फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावायच्या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. भारत धावा धावफलकावरती आहे. तर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सलमान सज्ज होईल. आताही त्याच पद्धतीने चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक पुढे आले, पुढे आले, मिस जस्ट झालाय, हाताला लागलाय चेंडू आणि एका टप्प्यानेशी सीमारेषा पार गेलाय. चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. होता आणि ज्यावेळेला अशा मैदानावरती तुम्ही फिल्डिंग करताना चेंडू वेगाने तुमच्याकडे येणार, ट्रॅव्हल होणार, त्यावेळेला त्या चेंडूचा अंदाज तुम्हाला असायला हवा. तो अंदाज थोडासा चुकलाय. चेंडू सीमारेषे पार. चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करत होता चेंडूला, चांगले क्षेत्ररक्षण झाले. पाठीमागे जर आपण पाहिलं तर सतीश होते, सतीशनं फेड केलं गेले चेंडूला. 1 धाव चेंडूवरती पूर्ण एका धावानेशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17-17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. हो, परफेक्ट यावेळेला स्वीप केलं होतं, थोडासा स्लॉग करण्याचा प्रयत्न होता, स्वीप केला, चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीम पार. षटकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला. षटकार आला. त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉल धावफलक जाऊन पोहोचले. 24-24 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कोपरी वर्सेस वसई फाडा असा मॅच. त्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलटॉस पुढे सरसाव खेळ, डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू गेला पुन्हा एकदा डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या सीमारेषा पार. षटकार. बनवलं होतं, अगोदरच पुढे आले होते, पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न सतीश राजभर यांनी केला होता आणि हा षटकार. एक तर नक्कीच घडते षटकार आल्यानंतर थोडासा स्वेर गोलंदाजी. 1 षटकार वाईड, 1 षटकार वाईड. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 31 धावा धावफलकावरती आहेत. यायला सुंदर, चांगला टप्पा, थोडासा लांब ठेवला, स्वीप करत होता चेंडूला सतीश राजभर याला. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावा ते आता या षटकामध्ये धावा जास्त प्रमाणात आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा. एक संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. DJ झाला 12 चेंडू मध्ये 31 धावा. आतापर्यंत धावफलकावर पुढे स्कोर जर पाहिला इथून तर तो 62 दिसतोय. 62 अपेक्षित धावसंख्या. याच क्रमानं, याच वेगानं, याच करंट रन रेटनं तुम्ही जर गेला तर त्या 62 पर्यंत पोहोचतो. अलंकार गोलंदाजीसाठी सज्ज झालायत. स्ट्रायकर एंडला सलमान, नॉन स्ट्रायकर एंडला सतीश राजभर. 2 षटकाचा खेळ झालाय. बॅट स्विंग अँड मिस. पहिला चेंडू बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर व्यवस्थितपणे हाताळलेला आहे तो अलंकार यांनी. आता गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज सलमान.
गोलबटाप्याचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर जरूर झाला. चेंडू समोरच्या दिशेने गेला आता लॉंगॉनला फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका निश्चित आपला जाऊन पोहोचलाय तो 32. मिस टाइम शॉक झालाय. हरेश्वर पाटील पोहोचले आहेत. आरामात झेल टिपलाय. हरेश्वर पाटीलला झेल टिपलाय. सतीश राजभर हे आक्रमक खेळाडू ते मात्र बाद झालेत. तंबूच्या दिशेने चाललेत. फलंदाज बबलू जात असताना सतीश राजभर एक चांगली खेळी चांगली इनिंग साकारून इथून मैदानाच्या बाहेर आले. बबलू मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये जशी फलंदाजी बबलू यांनी केली होती, चौकार षटकाराची अक्षरशः आतषबाजी ज्याने केली होती, आता स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. आणि दुसऱ्या बाजूला अलंकार आहे ज्याला लय सापडलेली आहे. गोलंदाजी करताना पहिला चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली समीर आहे. समीर नाही करणार चूक. समीरने टिपला असेल. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या चेंडूवरती बाद. गॉन. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. पहिल्या चेंडूवरती बबलू इथून तंबूच्या दिशेने आल्यात. अलंकारने येऊन तर एक काम नक्कीच केलेलं आहे. ज्या वेगाने हा संघ चालला होता, 2 षटकामध्ये 31 धावा केल्या गेल्या होत्या आणि या षटकामध्ये येऊन 2 महत्वाचे विकेट. पहिला सतीश राजभरला बाद केला आणि आता पहिल्या चेंडूवरती बबलूला बाद करण्यात यशस्वी झालाय अलंकार. हॅट्रिकच्या मोक्यावरती हॅट्रिक वरती सज्ज झालाय अलंकार. नवीन फलंदाज मैदानावरती यासीर जे स्ट्रायकरला सज्ज झाल्यात. हॅट्रिकच्या मोक्यावरती हॅट्रिक वरती उंबरड्यावरती ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू बॅकफुट पंच. चेंडू लॉंग चेस फॉर द फिल्डर. हरेश्वर करता लॉंग चेस होता. हरेश्वर पाटील पोहोचलेत. क्षेत्ररक्षण झाले चांगलं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांशी दाखवलं बऱ्याच वेळानंतर थोडस जाऊन पोहोचलाय तो 34 वरती. चौथीस धावा दाफलकावरती स्ट्रायकर आता हवे चेंडू खेळलाय. हरेश्वर पाटील नाही चूक करणार. सुंदर षटक हाताळलाय. या षटकामध्ये फक्त 3 धावा 3 विकेट आले. एक थोडस चेंज करणारा या खेळाला थोडस वेगळं वळण देणारं षटक संपले. अलंकार यांचं 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा दाफलकावरती 34. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया.
पहिला चेंडू लॉंगॉन चेंडू केवळ खेळाय चेंडू गेला सर रस्सी मारेच्या पार षटकार 6 धावा. आमचे खेळताव आम्ही मावऱ्याची शेती करताव रोजची वाशी आमचे खेळताव दर्याचे आम्ही राजे हवं जगान गाजतय आमचं नाव आमचे वेशीवर देव बसतान आमचे गावाचं रक्षण करतान आई नागदेवी आमची थँक्यू. पहिला चेंडू गेला होता समोरच्या दिशेनं हा सिक्सर षटकार. समीर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. क्रॉस बॅट फटका तिथून खेळायचा कुटप्याचा चेंडू होता जमीन लगेच चेंडूला खेळलाय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज सलमान आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 42 वरती जाऊन पोहोचलाय. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. हो 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 बॅट्समॅनचा वापर हेलिकॉप्टर बिलकुल टेक ऑफ झाला आणि लँड झालं सरळ बाउंड लाईनच्या बाहेर सिक्सर षटकार. बाबाची आम्हावर सावली नायगाव आमचा कोलीवारा हसलाय आमचा लोक सारा नायगाव. कॅप्टन नॉक आता म्हणतोय बघतोय एक कर्णधाराची साजेची खेळी साकारण्याचा प्रयत्न सलमान यांनी केलाय. फुलर डिलिव्हरी होती थोडासा बॉटम हँडचा वापरही केला आणि समोर ज्या दिशेने चेंडूला खेळ होतं तीन चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या इनिंग मधला 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता खेळायचा प्रयत्न होता पाठीमागे फील्ड केलं गेलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. प्रेझेन्स ऑफ माइंड समय सुचकता ज्याला म्हणता येईल ना ते प्रेझेन्स ऑफ माइंड समीरनं दाखवले. स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद झालाय सलमान डिपार्ट्स गॉड. तर पहिली धाव तर त्याने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही तर स्ट्राईक आपल्याकडे राखायचा होता फक्त नॉस्ट्राईकला आउट होऊ शकले असे पण समीरनं प्रेझेन्स ऑफ माइंड दिमाग के बत्ती को जलाय रखा था आणि त्याने बरोबर ज्या फलंदाजाला बाद करायचं आहे त्याच एंडला अर्थात स्ट्रायकर एंडला चेंडू फेकलाय. पण एक चांगली इनिंग कॅप्टन बॉक्स 24 धावांची खेळी करून सलमान परतल्यात. सद्दाम नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. सद्दाम पहिला चेंडू स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न होता तिथून 1 धाव जरूर आहे चेंडूवरती पूर्ण केली. 22चा इशारा पंचकडनं होतोय. 1 रन ऍड वरती 49 वरनं 50 धावून धावफलक पोहोचलाय. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळले लॉंग वेगानं दीपेश चेंडूवरती आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती 2 धावांशी फलक जाऊन पोहोचलाय तो 52 वरती 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 2 टीम कॅप्टन आपण या अर्नाळा टीम आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्र आपण सुद्धा यायचं आहे आणि त्याच्या अगोदर काहीसा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. सर व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान केला जातोय. वसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरा समोरचा कॅमेरा थोडासा आपण बरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घ्या आणि सागर सरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. क्रिकेटचे एक वेगळं नातं आहे सागर सरांचं म्हणजे कित्येकांना कदाचित माहिती नसेल तर
आजही सागर सर एक उत्कृष्ट दर्जाचे एक क्रिकेटर आहेत. सीझन क्रिकेट अप्रतिम खेळतात आणि आज या क्रिकेट स्पर्धेला त्यांनी उपस्थिती नक्कीच दिलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच सर आपण या स्पर्धेला येऊन या सर्वांचा हे सर्व तरुण मंडळी आहेत त्यांचा उत्साह एनर्जी नक्कीच आपण वाढवलेला आहे. तर एक चांगला कारण एक चांगले क्रिकेटर नेहमीच ज्यांना आपण पाहिले त्यांचा इथे शुभ सन्मान सागर चव्हाण सरांचा केला. त्यानंतर त्यांच्या समेत ऋषिकेशजी गुळे सर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. एक माईची गुप्तार अशी शाल इथे शुभ सन्मान केला जातोय. गुळे सर आहे त्यांचाही इथे शुभ सन्मान आपल्या एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीनं त्यांचाही केला जाईल. सागर सर नक्कीच एकविरा क्रिकेट मंडळाची एक थोडीशी विनंती आहे की या शुभप्रसंगी आपल्या मोलाचं थोडं 2 शब्द आपल्याकडे यावं. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा यथोचित सत्कार केला. गेल्या वर्षी देखील मी या स्पर्धेला आलो होतो. खूप चांगलं नियोजन आहे. प्रमोद आणि योगेश आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. सर्व संघांना विनंती राहील की खेळावृत्तीने खेळा, मॅचेस खेळा आणि जिंका, लढू नका कुणी पण. लढणं म्हणलं की थोडंसं वेगळा विचार येतो. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगली यशस्वी ही टुर्नामेंट पार पडेल अशी मी शुभेच्छा देतो सर्वांसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच मुलाचे आपले शब्द आपण पाहिले आहेत. म्हणून म्हटलं ना क्रिकेटशी जवळचं नातं आहे. म्हणजे आजही आपण पाहिलं तर सीझन क्रिकेट एक उच्च दर्जाचं क्रिकेट ते आजही खेळतात. म्हणून क्रिकेटशी लगाव आणि क्रिकेटशी एक नातं जुळलेलं असं व्यक्तिमत्व आता आपण व्यासपीठावरती पाहिलंय. आपण मॅचच्या दिशेने जाऊया जिथे आव्हान समोर आहे. एक टॉसही केला जाईल. 2 टीम कॅप्टन आपण सुद्धा या. 2 टीम कॅप्टन, एका बाजूला अर्नाळा टीम कॅप्टन असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. थँक्यू तुकाराम मांगेला सर. आणि सागर चव्हाण साहेब आपल्याला पाहायला मिळतात. वसई पोलीस सहाय्यक, वसई पोलीस स्टेशन, वसई कोलीवाडा चषकामध्ये देखील उपस्थिती होती आणि तिथे देखील त्यांना प्रॅक्टिस करण्याकरता चेंडू दिले होते. तर सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्यांच्या बॅट मधून पाहिलं होतं. चांगला फिटनेस आणि नेहमीच चपळ असे खेळाडू आहेत. म्हणून त्यांच्या नसामध्ये देखील क्रिकेट आणि दररोज म्हणजे जसा वेळ त्यांना मिळतो त्यावेळी प्रॅक्टिस देखील ते करतायत. त्यांच्या मुखातून त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांचं हार्दिक स्वागत. आणि ऋषिकेश धुळे साहेब यांना देखील आपण बघतो त्यांच्या समवेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच महत्वाचा आहे. श्री सत्यनारायण कोपरी हा संघ टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिली इनिंगचा विचार केला तर फलकावरती जबरदस्त बॅटिंग झाली. 53 धावा झाल्या आणि 54 धावेचं आव्हान, 52 झाले 53चं आव्हान समोर ठेवलंय. मुफास वसई फाट्याचा हा संघ पाहायला मिळतोय आणि एका साइडला कोपरी संघ द ग्रेट मराठा श्रद्धांजली चषकामध्ये रनरअप ठरला. कृष्णा सातपुते या संघातून खेळला होता आणि ऍज अ आयकॉन प्लेअर मधून जबरदस्त शेवटच्या मॅचला त्याचा चांगला प्रदर्शन राहिला होता. मात्र तिथे कुठेतरी कमी पडला होता. उपविजेता ठरला होता हाच संघ आणि भरत पाटील मॅन इन फॉर्म, सर्वात भरवशाचा एक ट्रम्प कार्ड, विश्वासू आणि ज्याच्याकडून मोठी अपेक्षा असते संघाकरता भरत पाटील स्ट्राईकला. दिव्या दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्ह आणि पहिल्या बॉल वरती 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट आहे आणि प्रत्येक बॉल मेरिट वरती खेळण्याची क्षमता या खेळाडूची ओळख आहे. 1 धाव 1 चेंडू. बॉलिंग मार्क वरती सद्दाम, निखिल ओगे काय बरसला होता जुचंद्रच्या ग्राउंड वरती. सलग 3 बॉल 3 षटकार मॅचला फिरवलं होतं. इथे बॅटची एज जास्त स्तुती केली आणि इथे मात्र चुकी झाली आहे. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या चेंडूवरती पहिला विकेट.
नाही गाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय कोलीवाड्या नाही गाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग साईनाथ अर्नाळा कॅप्टन आलाय. द ग्रेट मराठा संघाचा कॅप्टन तो देखील आलाय. आपण टॉस या एका ओव्हर नंतर सरळ अतिथी कक्षामध्ये टॉस करणार आहोत. 2 बॉल 1 धावा. अलंकार जर्सी एक वेगळा आहे नंबर 822 मध्ये 2 डॉट आहेत. आडभावीची वसई लोकल आपण पाहिले आणि म्हणूनच अलंकार ही एक्सप्रेस आहे. धावांचा पाऊस पडणारी एक्सप्रेस आणि एकदा बॅट लागली तर मोठ्या धावा. बघूया अलंकार कशा प्रकारे बॅटिंग करेल. मुफास वसई फाटा हा संघ पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये चांगला ड्रेसिंग सेन्स देखील पाहायला मिळतोय या संघाच्या माध्यमातून. एकदा विकेट गेल्यानंतर काय दबावामध्ये येईल श्री सत्यनारायण कोपरी. मोठमोठ्या संघाला मग तो ओपनचा संघ जरी समोर आला तरी त्या संघाला पराभव करण्याची क्षमता, ती धमक, ती चमक श्री सत्यनारायण कोपरी मध्ये आहे आणि त्याच ताकदीचा संघ वसई फाटा हा संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र जबरदस्त हा पिकअप शॉट. पुन्हा एकदा रवी वाघमारेने 1 हँडेड झेल कलेक्ट केलाय मात्र षटकार. तीन बॉल आणि 7 धावा. आणखीन एक मोठा फटका फसलाय की काय फिल्डरला इथे अंदाज घेता आला नाही. वारा जो आलाय वाराच्या झोतामध्ये आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. सुरुवात स्टार्ट जास्त घेतला होता फिल्डरने, त्या कारणास्तव हा झेल होऊ शकला नाही आणि चेंडू देखील अडू शकला नाही. 4 बॉल 13 धावा. चांगली सुरुवात. यावेळी लोअर फुलटॉस बॉलला स्ट्रेट खेळलाय आणि फिल्डर पुढे येतोय. एकच धाव, एका धावाने धावफलक पुढे सरसावले. 14 धावा. 5 बॉल. एकही डॉट बॉल आला नाही. एक विकेट जरूर आलाय मात्र भरत पाटील मैदानाच्या आतमध्ये. रॉकी ग्रुपची स्पर्धा खूप वर्ष खेळल्यानंतर बऱ्याच सायकल आहेत, मालिकावीर, LED टीव्ही आहेत, मात्र रॉकी ग्रुपच्या त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बायकरमॅन ठरला श्री सत्यनारायण कोपरीचा स्टार खेळाडू भरत पाटील. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन दी अपचा फटका आहे. फिल्डर भरपूर बिझी आहे आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग होते. एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळचा विचार केला तर इथे जबरदस्त बॅटिंग राहिला. 1 विकेट आणि फलकावरती 15 धावा. पुढच्या मॅचचा टॉस चला कॅप्टन दोन्ही संघाचे येतील. चला स्टेजवरतीच आपण टॉस करूया. प्रमोद लिली आहेत एका साइडला, अर्नाळा संघाचे कॅप्टन, आणि भावेश पुणेकर द ग्रेट मराठा संघाचे कॅप्टन सागर चव्हाण. साहेबांना विनंती घेणे आपल्या शुभ असते. टॉस 4 ओव्हरचा मॅच असेल. एकविरा असा कॉल जीवदाने आले. द ग्रेट मराठा टॉस जिंकून लगेच निर्णय दिलाय की आम्ही गोलंदाजी करणार आहोत. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर द ग्रेट मराठा टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण की मागील मॅच मध्ये धावा चेस केल्यात. दोन्ही संघ एक एक मॅच चेस करूनच जिंकलेत आणि मग या स्पर्धेतला सर्वाधिक हायेस्ट स्कोर 87 धावा या संघाने देखील चेस केला. त्या अगोदर आपण पाहिलं होतं अर्नाळा संघ 15 धावा या फलकावरती 53चा पाठलाग करत असताना बॉलिंग मार्क वरती विलास
बॉलिंग मार्क करती. चांगला फटका आहे. इनसाइड आउट करून हा जबरदस्त फटका खेळला आणि इथे मात्र एकच धाव. चांगली फिल्डिंग आणि त्याच प्रकारे एकच रन. इथे मॅच बनवलाय. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. सुरुवातीला जरी धावा येतात तरी आपण पाहिले पॉवर प्ले हटल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक होताना पाहिलाय. 16 धावा या फलकावरती, एक धाव आल्यानंतर. भरत मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. आणखी अलंकार चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकांनिशी आतापर्यंत 13 धावांवर वैयक्तिक इनिंग. संघाची धाव संख्या 16. पुढचा बॉल. आणखी एक अलंकारच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येईल एकवीर चषक षटकार. पळक वेगाने पुढे सरसावले, येऊन पोचले 22. 22 धावा. 53चं आव्हान आहे. 31ची गरज आहे अजूनही. यावेळी फुलर लाईन तेज तरार आणि इथे मात्र चांगला चेंडू. 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर आणि 8 मीटरचा जो यार्ड आहे तिथे अगदी चांगला हा चेंडू डिलिव्हर केलाय. आणखी एक डॉट बॉल. 22 धाबा या फलकावरती लगावलाय. 53चा पाठलाग करत असताना पुढचा बॉल. आणखीन एक फुलर लेंथ. इथे मात्र रनआउटची संधी होती आणि मिड ऑफला इथे खराब फिल्डिंग. निराश आहे गोलंदाज, कारण की चांगली गोलंदाजी केल्यानंतर चांगली फिल्डिंगची अपेक्षा असते, ती अपेक्षा दिसली नाही. आणि इथे एक धाव, एका धाव्याने धावपळक पुढे सरसावले, येऊन पोचले 23च्या घरामध्ये. 4 बॉल म्हणजे येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये पाहिजे आहेत 30. 14-30 ही मॅचची स्थिती. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ. पुन्हा एकदा मॅच मध्ये चेंजेस होताना दिसतात. व्हाईट बॉल आल्यानंतर दबाव असेल गोलंदाजावर. भरत पाटील आहे स्ट्राईक एंडला आणि आतापर्यंत सावध पावित्र अद्यावत केलाय बॅटरने. सिंगल वरती जास्त फोकस केले. 3 सिंगल भरत पाटीलच्या बॅट मधून आले. 3 षटकार अलंकारच्या बॅट मधून आले. पुढचा बॉल. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू, शरीरावर भेद घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. विकेट मिसिंग चेंडू होता. गोलंदाजाने अपील केली नाही, मात्र मिड ऑफच्या फिल्डरने अपील केली होती. इथे हा डॉट बॉल जातोय आणि डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा पुनरागमन केले या मॅच मध्ये. मोफास वसई फाटा या संघाने. येणारे 13 बॉल मध्ये पाहिजे आहेत 29 धावा. 13 बॉल 29 ची गरज. फुल टॉस बॉल भरतला देऊ शकत नाही. भरत मॅच मध्ये कधीही करतील पलटवार आणि इथे आलाय षटकार. 6 धावेने धापळक वेगाने पुढे सरसावले, येऊन पोचले 30 धावा. ची गरज. 12-23. मागील मॅच 12-25 होता. तिथे 6 बॉल 12 आला आणि त्यानंतर स्वप्नील मुकादमचा दमखम दिसला. 3 बॉल ठेवून ते मॅच जिंकला द ग्रेट मराठा. यानंतर होणारा मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र संघ टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या समोर आहे अर्नाला साईनाथ. अर्नाला संघ आणि चांगल्या फॉर्म मध्ये. या स्पर्धेतला सर्वात हाय स्कोर आहे 87 धावा. तो देखील 1 बॉल ठेवून चेस केलाय 5 ओव्हर मध्ये. आणि पुढील मॅच देखील 4 ओव्हरचा पाहायला मिळेल. थोडा मोफास वसई पाटा घाई करायचा, स्पीडअप करायचा गेम मध्ये. 12 गेंद और 23 की जरूरत. 12-23.
लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा कडे कडे स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक लॉंगेस्ट सिक्स. हे गावात फेमस भारी गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी. शाहरुख बॉलिंग मार्क वरती आला आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. आणि इथे आणखीन एक षटकार आल्यानंतर गोलंदाजावर प्रेशर आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि इथे बरसलाय आज अलंकार. जवळजवळ त्याच्या बॅट मधून 4 षटकार, भरत पाटीलच्या बॅट मधून 1 षटकार आणि इथे चांगली पार्टनरशिप. निखिल लवकर आउट झाला मात्र अलंकारने ती जागा ती पूर्ण केले. 36 चा आकडा मध्ये आलाय दोन्ही टीमच्या. आणि इथे काय घडलंय, कॅच घेण्याचा प्रयत्न, चेंडू दिसला नाही. सूर्याची किरण डोळ्यावरती आल्यात आणि इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला ऍडव्हान्टेज येतोय. नशिबाचा चौकार. एक एक चेंडू अडवणं महत्वाचं आहे, एक कॅच घेणं महत्वाचं आहे आणि बऱ्याच मिसफिल्ड या मॅच मध्ये पाहायला मिळते. मुपास वसई फाटा या टीमच्या माध्यमातून. श्री सत्यनारायण कोपरी हा संघ चांगल्या फॉर्म मध्ये. 10 बॉल 13 ची गरज. मॅच ऑन आहे अजूनही. 10-13. आणखी एक मोठा फटका. हाय अँड हँडसम लॉंगेस्ट सिक्सर. यूज इट. मग तुझे मी रोज फिरा. कोपरी संघ आणि कुठेतरी इथे मॅच लवकर फिनिश करण्याच्या मूड मध्ये बॅटर पाहायला मिळतो. एकच नाव, एकच वारा. अलंकारच्या बॅट मधून धावा येत आहेत. चौकार, षटकार, षटकार, षटकार. आणखीन एक षटकार. यावेळी जबरदस्त हा पुलचा फटका. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. आणि इथे मात्र तुटून पडलाय. 42 वर वैयक्तिक इनिंग म्हणजे इथे हाफ सेंचुरी जरी झाली नाही तरी मात्र त्या प्रकारचा खेळ झाला. आणखीन एक पिक केला आणि स्वीप पद्धतीने जिथे मात्र गेम फिनिश. MS धोनी कॉपयुग स्टाईल मध्ये खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन श्री सत्यनारायण कोपरी. हार्ड लक, टफ लक, मुफास वसई पाटा टीम.